श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला आजची नवीन अपडेट्स आलेली आहे. तर आज आहे 4 एप्रिल 2026. तर आजची मोठी बातमी बघा, ज्या बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केलेली आहे, अर्ज केलेला आहे, अशा बांधकाम कामगारांना खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये बघा, 36 जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे बांधकाम कामगार योजना, तर ही सलग बघा 5 ते 6 वर्षापूर्वी चालू झालेली आहे. परंतु ज्या बांधकाम कामगारांनी अजून आपली नोंदणी केलेली नसेल, ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच म्हणजे हाऊस होल्ड किट, त्याचबरोबर इसेन्शियल्स किट पेटी आणि सेफ्टी किटचा जर अर्ज केलेला नसेल, तर अशा बांधकाम कामगारांना आता जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट मिळणे सुरू झालेली आहे. बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट असणार आहे तर चालू होणार आहे. तर सध्या बघा, आज आहे 4 मार्च. तर 4 मार्चपासून ते साधारणतः एप्रिल महिना जो असणार आहे, फुल एप्रिल महिना अपॉइंटमेंट ही बुक करता येणार आहे. तर डेट जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी, जे बांधकाम कामगार कामावरती जात आहेत, तर अशा बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी बातमी असणार आहे. ज्या बांधकाम कामगारांनी जर आपला क्लेम केलेला नसेल, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी इसेन्शियल्स किट पेटी सेफ्टी किटचा जो क्लेम करता येत आहे, तर तो क्लेम केलेला नसेल, क्लेम करण्यासाठी तुम्हाला आजच नोंदणी करायची आहे, आजच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे. तुम्ही मोबाईलवरती सुद्धा बघा हा अर्ज जो आहे, नोंदणी जी आहे तर करू शकता. मोबाईलवरती बघा, महायुती वेबसाईटवरती तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ हे जे वेबसाईट आहे तर ही ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी जी आहे, रजिस्टर नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी OTP आहे तर तो येईल. OTP टाकल्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे. त्यानंतर कॅलेंडर आहे, कॅलेंडर सिलेक्ट करायचं आहे. जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह झाली तर बघा, तुम्हाला केंद्रामध्ये शिबिर जे आहे तर ते निवडायचं आहे. नोंदणी ॲक्टिव्ह झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये तुम्हाला भांडी, इसेन्शियल्स किट पेटी, सेफ्टी किट हे जे साहित्य आहे तर ते मिळून जातं. बघा, ज्या बांधकाम कामगारांनी आपली नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आणि अद्याप त्यांना भांडी संच, इसेन्शियल्स किट पेटी मिळाली नाही, परंतु त्यांची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे, तर अशा बांधकाम कामगारांना सुद्धा आजची बघा अपडेट जी असणार आहे. तालुक्याच्या ठिकाणचं केंद्र निवडलेलं असेल, शिबिर निवडलेलं असेल, तर आता सध्या वाटप सुरू झालेली आहे. वाटप कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे तर बघा, जिल्ह्यांमध्ये बघा, संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे शिबिर असणार आहे हे पूर्णपणे चालू होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ही जी वाटप आहे, अपॉइंटमेंट जी असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चालू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ही जी वेबसाईट आहे तर ही पुन्हा चालू होणार आहे. तर आज आहे 4 एप्रिल 2026, वार आहे शनिवार. तर आजची मोठी अपडेट्स बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट आहे अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट आहे तर पुन्हा ओपन झालेली आहे. तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट असणार आहे बुक करता येत नसेल, तर तुम्ही वेबसाईटवरती वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे. वेळोवेळी तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करायचं आहे. ते तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचा आहे. OTP आल्यानंतर प्रिंट काढायची आहे. कॅलेंडर निवडायचं आहे. पहिलं काय होतं तर मार्च महिन्यामध्ये कॅलेंडर जे होतं तर 31 मार्चपर्यंत ओपन झालेलं होतं, म्हणजे 20 तारखेपर्यंत कॅलेंडर बुक झालेलं होतं, अपॉइंटमेंट बुक झालेल्या होत्या आणि बांधकाम कामगारांना 31 मार्चपर्यंत भांडी संच वाटप सुरू झालेलं होतं आणि मिळालेलं सुद्धा आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये तारीख सिलेक्ट होत नव्हती, तारीख मिळत नव्हती. एप्रिल महिन्याची तारीख बघा, अपडेट्स जी आहे तर ती आलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा भांडी वाटप होणार आहे. त्याचबरोबर बघा, इसेन्शियल्स किट पेटीसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. ज्या बांधकाम कामगारांना बघा 30 भांडी संच मिळालेला आहे, म्हणजे हाऊस होल्ड किट गृहोपयोगी संच मिळालेला आहे आणि अशा बांधकाम कामगारांना पेटी त्याचबरोबर सेफ्टी किटसाठी अर्ज करायचा असेल, तर अशा बांधकाम कामगारांनी सुद्धा आपली नोंदणी करायची आहे आणि हा अर्ज करायचा आहे. तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा, 4 एप्रिल 2026 एवढीच आहे की जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये ही जी वेबसाईट आहे अपॉइंटमेंट असणार आहे बांधकाम कामगार योजनेची, तर पुन्हा घेता येणार आहे, पुन्हा बुक करता येणार आहे. तर ही मोठी अपडेट कशी वाटली बांधकाम कामगारांना नक्कीच शेअर करायची आहे आणि असेच महत्त्वपूर्ण योजनेबाबत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.